नमस्कार मंडळी, मी स्नेहा माझ्या चॅनलवरती तुमचं स्वागत करते। सो आज मी तुमच्यासाठी घेऊन आली हा सिंपल असा मेकअप लुक। म्हणजे याला मेकअप पण नाही म्हणता येणार, जस्ट स्किन केअर करायचं आहे, पण एक टिंट येते तुमच्या फेसवरती विदाउट यूजिंग एनी फाउंडेशन। मी इथे कुठल्याही प्रकारचं कन्सिलर फाउंडेशन यूज केलेलं नाही आहे, जस्ट स्किन केअर केलेली आहे, बट त्यात एक हॅक यूज केलेला आहे मी। सो ती टेक्निक मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर चला वेळ न वाया घालवता व्हिडिओला स्टार्ट करूया। सो मी इथे बेअर फेस घेऊन बसले आहे। मी काहीही अप्लाय केलेलं नाही आहे फेसवरती, जस्ट मी फेस वॉश केलेला आहे। तर तुम्ही बघू शकता किती अनइवन आहे माझी स्किन। सो मी इथे घेतलेलं आहे थोडंसं फाउंडेशन, त्यात मी थोडंसं प्रायमर ॲड केलेलं आहे, ते पण टिंट येण्यासाठी। आणि त्यात मी थोडंसं मॉइश्चरायझर ॲड केलं, सनस्क्रीन ॲड केलं। देन हे सगळं काही मिक्स करून घ्यायचं आहे। आणि मिक्स केल्यानंतर कुठलाही ब्रश किंवा स्पॉन्ज यूज करायचा नाही। बघा मी हातानेच अप्लाय करते। आधी त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं अँड देन अप्लाय करायचं, जसं तुम्ही मॉइश्चरायझर किंवा एखादा क्रीम फेसला अप्लाय करतात बस त्याच पद्धतीने हे सुद्धा एक क्रीम म्हणून अप्लाय करून घ्यायचं फेसवरती। तुमची स्किन पण थोडीशी बेटर वाटते। डार्क स्पॉट तर हाईट नाही करणार, बट लिटिल बिट टिंट येऊन जाते फेसवरती आणि स्किन खूप ग्लो करते। जर तुम्ही ऑफिस कॉलेजला जात असाल, जर तुम्ही जॉब करत असाल, तर डेली हेवी बेस लावणं पॉसिबल होत नाही आणि ती जी बेअर स्किन घेऊन बाहेर पडणं तेही ऑड वाटतं। सो तुम्ही असं काहीसं करू शकता, जे डेलीचं आपलं स्किन केअरचं रुटीन आहे, मॉइश्चरायझर, सनस्क्रीन, सिरम सगळं काही मिक्स करून त्यात थोडंसं फाउंडेशन जरी टाकलं तुम्ही तरी इतका सुंदर ग्लो येतो आणि काहीच साईड इफेक्ट होत नाही किंवा हेवी बेसही वाटत नाही। तुमची स्किन पण थोडीशी बेटर वाटते। बघा तुम्ही किती छान ग्लो येऊन गेला माझ्या फेसवरती। नेक्स्ट मी आयब्रो फिल करते आहे। आयब्रो फिल करण्यासाठी मी इथे माय ग्लॅमची आयब्रो पेन्सिल यूज करते आहे। आणि जे मी प्रोडक्ट यूज केलेले आहे तेच तुम्ही यूज केले पाहिजे असं काही नाही। तुमच्याकडे जे प्रोडक्ट अवेलेबल असतील तुम्ही त्याने मेकअप करू शकतात। आणि जस्ट मॉइश्चरायझर लावून त्यावर पावडर लावून बाहेर पडण्यापेक्षा असं काहीतरी प्रेझेंटेबल जर रेडी होऊन तुम्ही बाहेर पडलात तर स्वतःचा कॉन्फिडन्सही वाढतो। सो इथे माझ्या आयब्रो फिल करून झालेले आहे। तुम्ही बघू शकता डिफरन्स दोघं आयब्रोजमध्ये। आयब्रो फिल करणं खूप इम्पॉर्टंट आहे। नेक्स्ट मी मस्कारा अप्लाय करते। सो मी इथे मार्सचा माझा मोस्ट फेवरेट मस्कारा आहे हा। तुम्ही डिफरन्स बघा दोघं लॅशेसमध्ये। जस्ट मस्कारा अप्लाय केला तरीसुद्धा आणि एकच कोट अप्लाय केलेला आहे मी तरीसुद्धा इतका ह्यूज डिफरन्स दिसतो आहे। सो मस्कारा तर बिलकुलही स्किप करायचा नाही। एक वेळेस तुम्ही लायनर नाही लावलं, काजळ नाही लावलं तरी चालेल, पण मस्काराने ना थोडेसे आपले जे डोळे आहेत ना ते थोडेसे पॉपअप होतात, लॅशेस एकदम छान वाटतात। नेक्स्ट मी इथं ब्लश अप्लाय करते आहे आणि ब्लश मी ही जे अप्लाय करते आहे ते लिपस्टिक आहे। हा शेड मला सूट नाही होत लिप्सवरती, सो मी याला ब्लश म्हणून यूज करते कारण की तो ब्लश म्हणून खूप सुंदर दिसतो। आणि इथे काहीसं मी टाईमपास करत होती, हार्ट वगैरे काढून ब्लश लावत होती। आणि हे जे सगळे प्रोडक्ट मी यूज केलेले आहे सगळ्यांची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करून देईल। सगळे प्रोडक्ट तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकतात। आणि खूप जास्तही ब्लश अप्लाय करायचं नाही, ते नाकावर चिनवरती जे अप्लाय करतात ना ते खूप खराब वाटतं। गालांवर ब्लश अप्लाय करायचं असतं, ते गालांवरच छान दिसतं। आणि हा शेड बघू शकता खूप सुंदर दिसतो। त्यानंतर मी इथे एक लिप कॉम्बो यूज करते आहे। मार्सची लिपस्टिक आहे, ब्राऊन कलरचा शेड आहे। शेडसुद्धा मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करून देईल, तुम्ही तिथून चेक करून घ्या। आणि हा मी कॉम्बो घेतलेला एक न्यूड कलरचीच आहे आय थिंक, आणि ही एक ब्राऊन आहे। ब्राऊन कलरचं लिप लायनर आणि त्यावरती हा लिप ग्लॉस इतका सुंदर दिसतो। बघा तुम्ही हा शेड लिप ग्लॉसचा लाईट पिंक कलर आहे, पण खूप सुंदर दिसतो। हे बघा अप्लाय केल्यानंतर तुम्ही बघू शकता। आणि असे जे शेड्स आहेत ना हे डे किंवा नाईटमध्ये दोघी वेळेस खूप छान दिसतं। आणि हेवी लिपस्टिक अप्लाय करण्यापेक्षा तुम्हाला लिप ग्लॉसने कसं ना लिप हायड्रेट देखील राहतात आणि लिपला असे जे लाईन्स पडतात ते देखील होत नाही, कोरडेही होत नाही, छान एकदम ग्लॉसी राहतात। जर तुम्हाला पार्टीला जायचं असेल रात्रीच्या वेळेस तर तुम्ही हे लावू शकतात, बट याचा एक प्रॉब्लेम आहे की हे निघतं, म्हणजे तुम्ही जर हात लावला ना तर ते हातावर येईल। सो तुम्ही जर हे लावून जर कुठे बाहेर जाणार असाल ना तर तुम्हाला यासोबत कॅरी करावं लागेल, कारण की तुम्ही जर काही खाल्लं प्यायलं ना तर ते निघेल। सो तुम्हाला हे रिअप्लाय करावं लागेल। सो इथे मी रेडी झालेली आहे। तुम्ही बघू शकता माझ्या स्किनमध्ये किती फरक पडलेला आहे। मी जस्ट मस्कारा अप्लाय केला आहे, लिपस्टिक, ब्लश अँड आयब्रोज फिल करून घेतलेले आहेत, तरीसुद्धा फेस किती सुंदर वाटतो आहे। सो सगळे प्रोडक्ट मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन केलेले आहेत। जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।